हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता सध्याला मी आणि माझा मावशीचा मुलगा इथे चाललोय फिरायला. इथंच महालक्ष्मी मंदिर रंकाळा तो आला होता गावाहून गाला होता. आम्ही त्यावेळेला हंपीला होतो. आता थांबून घेतलं होतं, स्पेशली थांब म्हटलो आता आलायच तर एक दिवस फिरून जायचं. तर परीक्षेसाठी आला होता तो. मग आता जाऊया, चला आता आम्ही चलो रंकाळा. मग नंतर गांधीनगर जाणार आहे. जाऊया, चलो. मी थोडंसं पुढं आलो तर एकदमच पाऊस आला मोठासा. आता पाऊस आल्यामुळे थांबलोय. आता पाऊस गेला की आम्ही निघालो. आता लगेच पाऊस थांबला, आम्ही आता निघालो लगेच. आता पहिला म्हटलो गांधीनगरला जायचं, कारण का गांधीनगर 8 नंतर बंद होईल. मग आता 6:30-7 वाजे आलते, म्हणजे वेळ पण झालता खूप. म्हणलो आता पहिला गांधीनगर जायचं, मग नंतर महालक्ष्मीला वगैरे जाता येईल. मग आता सध्याला चाललोय आम्ही गांधीनगरला पहिला. तर चला मग जाऊया. तर पहिला आम्ही सायकलच्या दुकानात आलो होतो. मग इथं सायकल वगैरे बघितले, त्यांचे रेट्स वगैरे विचारपूस केलं, होलसेलमध्ये किती प्राइस पडतील आणि जे आम्ही रिटेलरला देताना किती प्राइस वगैरे दिलं पाहिजे ते बघितले. तर RC बाईक वगैरे होते मोठमोठे. त्यानंतर आम्ही बॅगेच्या दुकानात आलो होतो. मग बॅग वगैरे चेक केले, प्राइजेस वगैरे कसे आहेत बॅगेचे. लास्ट टाइम आम्ही बॅगेच्या दुकानात आलो, त्यांना विचारपूस केलं. मग तिथून निघालो सगळे विचारपूस करून रिटर्न. म्हटलो आता महालक्ष्मी मंदिरला जावं, लेट झालं भरपूर. जाता आता DIP मॉल एक लागते, म्हणलं DIP मॉलला बघून जावं. तर बघूया काय म्हणते आता. आणि DIP मॉलला जायचं आमचं. तर आता सध्याला आम्ही आलो DIP मॉल मध्ये. मग इथं कपड्याचं होतं जस्ट रूम मध्ये, तिथं आलो. तिथून आता बाहेर बघितलं तर भरपूर गर्दी काय कमी होती, एवढी काय नव्हती आज. आम्ही रिटर्न चाललोय आता परत, कारण का वेळ कमी होता आमच्याकडं. 9 वाजे आलते मे बी. त्यामुळे आम्ही पटपट आवरून चाललेलो आता लगेच. आताच महालक्ष्मी मंदिर मध्ये जायचं. तर बाहेरून बघू शकता DIP सिटी, सॉरी डिपसेट नाही, DIP सिटी बघू शकता बाहेरून कसं दिसते. तर झूम करून. तर चला जाऊया मग आता. तर आता सध्याला आलोय आम्ही महालक्ष्मी मंदिरच्या इथं. तर गर्दी काही नाहीच आहे, संध्याकाळची वेळ असल्यामुळे एवढी काही गर्दी कमी आहे आता. तर आता आज जाऊन बघूया काय काय होते. हे मंदिरचं वरचं आणि इथं आत जाण्यासाठी खूप गर्दी आहे. बाहेरच्या बाजूला एवढी काही अशी गर्दी नाही. आत जाण्यासाठी गर्दी खूप होती. मग आम्ही म्हटलं की बाहेरच्या बाहेरच दर्शन घ्यावं आणि जावं, कारण का बुका पण आम्हाला खूप लागलेल्या. मग आता दर्शन घेतो. दर्शन घेऊन आलो इकडं. तर गर्दी होती त्यामुळे आम्ही फास्ट मध्ये दर्शन घेऊन आलो. आता जेवायला जाणार आहे हॉटेलला. तिथून आलो आम्ही हॉटेलला, लगेच जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यावर मग आम्ही निघालो घराकडं, कारण घरात भरपूर वेळ 9-10 वाजे आले ते. मग आता म्हटलं जेवण जायचं घरला. तर चला मग जाऊया आता. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता सध्याला मी आणि माझा मावशीचा मुलगा चाललोय आम्ही ज्योतिबाला. तर आज म्हटलं त्याला ज्योतिबाला जायचं, तर माझे मित्र पण येतो म्हणले. त्यांनी 2 जण आणि आम्ही 2 जण मिळून चाललोय ज्योतिबाला. सकाळचे आता 10 वाजलेत आणि ते काल संध्याकाळी झोप झाली नाही, त्यामुळे कसं चेहरा जरा हे झालाय, समजून घ्या तेवढं. चला मग आता जाऊया ज्योतिबासाठी. फोटोग्राफर आणि हा मॉडेल. काय बोलू मी आता. बस ये हमारा भाई इधर, हम लोग चल रहे सुकून में. साबळ भरले आता मस्त. रस्त्यात मी फोटो वगैरे काढून घेतलं थांबून, जरा वातावरण मस्त झालं होतं. तर म्हटलं फोटो वगैरे काढावं. मग आता फोटो वगैरे काढून चाललोय आम्ही परत मंदिराकडं. तर आता रस्त्यात पाऊस वगैरे पण समोर बघू शकता, आभाळ आलाय भरपूर. त्यामुळे आम्ही थांबून फोटो, जिथं चांगलं लोकेशन येईल तिथं बघून आम्ही फोटो काढले. त्यात आभाळ जास्त असल्यामुळे असं समोरचं कसं फोटो काढताना बॅकग्राऊंडचं जास्त दिसत नाही, तरी पण आम्ही फोटो वगैरे काढलं तसंच. तर चाललंय आता. मावशीचा मुलगा व्हिडिओ करायला लागलाय, त्याला दिला होता मी, कारण का मी गाडी ड्रायव्हिंग करायला लागली, तुम्हाला मिररमध्ये दिसत असेलच. तर आता सध्याला आम्ही डोंगरावर पोहोचलोय. तसं आता गाडी पार्क केली इथं, पार्क करून चाललोय मंदिरात. चिखल पाऊस झाल्यामुळे भरपूर चिखल वगैरे भरपूर झालाय इथं. तसंच चाललोय आता. बघू शकतो चिखल किती झालाय.
मंदिराच्या इथं आलो आता. इथं रविवार असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे मंदिराच्या इथं पण. तरी पण पाऊस असल्यामुळे तरी पण माणसं भरपूर झाली तिथं. मग चला आता मंदिरात जाऊन बघूया. आणि मी आणि वैभव आता दर्शन वगैरे झालं आमचं बाहेरूनच, कारण का आत गर्दी असल्यामुळे बाहेरच्या वेळेत दर्शन केलं. तर बघू शकता आम्ही सगळी चाललोय आता रिटर्न. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नव्हे तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय बाय.